कॅपराऊंड 4 काय? ह्या बाबतीत बऱ्याच मुलांना प्रश्न पडत आहेत. तर कॅपराऊंड 4 यावेळेसची वैशिष्ट्ये आहेत की आधीच्या मागच्या वर्षी ज्यावेळेस फक्त 3च राऊंड असायचे, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3. ह्यावेळेसचा कॅपराऊंड 4 हा 2025-26 एक वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी CET सेलने आणखीन एक राऊंड ॲड केलेला आहे, तो म्हणजे कॅपराऊंड 4. आता ह्या कॅपराऊंड 4बद्दल आपण माहिती घेऊ. बऱ्याच मुलांनी आता थर्ड राऊंड ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरले आणि त्याच्यानंतर फ्रीज केलं असेल किंवा बेटरमेंट केलं असेल, कॉलेज अलॉटमेंट मिळाले असेल किंवा काही मुलांना मिळालं नसेल, त्यावेळेस त्यांना असं कन्फ्युजन आहे काही मुलांचं की कॅपराऊंड 4 हाच स्पॉट राऊंड आहे का, किंवा कॅपराऊंड 3 नंतर आता आपण मला पुढे काय करायचं. ह्या बऱ्याच गोष्टी कन्फ्युजन असल्यामुळे मुलांना निर्णय घेण्यास थोडंसं अवघड जात आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, कॅपराऊंड 4 हा कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3 सारखाच एक राऊंड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कॅपराऊंड 1 प्रमाणेच ऑप्शन फॉर्म भरू शकता. जर फक्त काही नवीन नियम असतील, अटी असतील, त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की कॅपराऊंड 1मध्ये जसं किंवा ॲटो फ्रीजसाठी तुम्हाला पहिला ऑप्शन होता, 2मध्ये 3 पैकी 1 पहिल्या ते ॲटो फ्रीज होत असेल, त्यानंतर कॅपराऊंड 3मध्ये 6 पहिले ऑप्शनपैकी 1 मिळालं तर ते ॲटो फ्रीज होतं. आता जो कॅपराऊंड 4 आहे त्याच्यामध्ये जे काही कॉलेज मिळेल ते फायनल असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक लक्षात घ्यायचं आहे की कॅपराऊंड 4 हा स्पॉट राऊंड नाही आहे की इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड नाही आहे. हा कॅपराऊंड इतर कॅपराऊंडसारखाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे आता जर फ्रीज केलेल्या मुलांना सोडले, पण जे ॲटो फ्रीज झालेले सोडले, तर जे बेटरमेंट करून कॅपराऊंड 3मधून 4मध्ये येणार आहे त्यांना तो इतर राऊंडसारखाच नॉर्मल राऊंड आहे. त्यामुळे मुलांनी कॅपराऊंड 4ची स्ट्रॅटर्जी पण ऑप्शन फॉर्म भरताना बनवणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आता स्ट्रॅटर्जी काय असणार आहे? आता इथं 2 प्रकारची मुलं असणार आहेत. एका प्रकारच्या मुलांमध्ये पहिल्या प्रकारची मुलं ज्यांना आतापर्यंत एकही कॉलेज मिळालेलं नाही आणि ते पहिल्या 3ही राऊंडमध्ये कट ऑफ जास्त असेल किंवा त्यांनी टाकलेल्या कॉलेजचे ऑप्शन त्यांना मिळत नसतील, अशामुळे त्यांना ते कॉलेज मिळालेलं नाही आहे. आता कॅपराऊंड जे आणखीन दुसरे मुलं आहेत की ज्यांचं काय झालेलं आहे की ज्यांनी बेटरमेंट करत आलेले आहेत, म्हणजे पहिल्या राऊंडला एक कॉलेज मिळालं, बेटरमेंट केलं, तेच कॉलेज राहिलं किंवा दुसरं मिळालं, असं करत करत ते आता 4थ्या राऊंडपर्यंत येतील. फक्त या आशेवर येणार आहेत की ह्या राऊंडला तरी त्यांना हवं ते कॉलेज मिळतं आहे का. तर ह्या 2 प्रकारची मुलं आता कॅपराऊंड 4पर्यंत पोचलेली आहेत. आता कॅपराऊंड 4 हा शेवटचा राऊंड आहे, सेंट्रलाइज प्रोसेसमधला महत्त्वाचा राऊंड आहे. त्याच्यामुळे ह्या राऊंडकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की आत्ता जे कॉलेज मिळणार आहे ते तुमचं फायनल कॉलेज असणार आहे, नाही तर तुम्ही कॅपराऊंडच्या बाहेर पडणार आहेत. आता याच्यामध्ये विशेष लक्ष देण्याची गोष्ट ही आहे की कॅपराऊंडमध्ये तुम्हाला समजा 3ऱ्या राऊंडला एखादं कॉलेज मिळालं आणि कॅपराऊंड 4चा ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही गडबडीमध्ये त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाचं कॉलेज वरती टाकून दिलं, तर तुम्हाला ते अलॉट झालं तर तुम्हाला ते घ्यावं लागेल, कारण की कॅपराऊंड 4ला सगळेच कॉलेज ॲटो फ्रीज झाल्यासारखेच असतात. त्यामुळे ही काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता स्ट्रॅटर्जी करताना काय करायचं, ज्यांना आणखीन एकही कॉलेज मिळालेलं नाही अशा मुलांनी आता कॅपराऊंड 3 नंतरचे व्हॅकंट सीट पाहणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर कॅटेगरीनुसार तिथल्या रिझर्व सीट पाहायच्या. त्याचबरोबर आत्ता कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, कोणत्या कॉलेजला कोणत्या ब्रांचेस फुल झालेले आहेत, कॅपराऊंड 3 नंतर किती मुलांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, ह्या गोष्टीचा अभ्यास करावा लागणार आहे ज्या मुलांना एकही कॉलेज मिळालेलं नाही. आता आणखीन एक ट्विस्ट आहे जो की बऱ्याच मुलांना माहीत नसेल की बरेचसे विद्यार्थी अलॉट होत जातात पण ते ॲडमिशन घेत नाही. काही विद्यार्थ्यांना त्यांची आवडती ब्रँच शेवटपर्यंत भेटतच नाही, ते इंजिनिअरिंगचं ॲडमिशन पण घेत नाहीत अशा वेळेस. मग अशा विद्यार्थ्यांच्या जागा शेवटच्या राऊंडनंतरही रिकाम्या राहतात. त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांनी ज्यांना आत्तापर्यंत एकही कॉलेज मिळालेलं नाही त्यांना शेवटपर्यंत संधी असते, कारण की सीट ह्या रिकाम्या राहू शकतात.
कारण की मागच्या वेळेचा जो विचार केला तर 30,000 जागा रिकाम्या राहिल्या होत्या. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी ह्या राऊंडच्या पूर्वी आपल्या ज्या जागा शिल्लक राहतात त्याचा अभ्यास करून मग ऑप्शन फॉर्म भरणे गरजेचे आहे. कारण की कॅप राऊंड 4 नंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट राऊंडला ती संधी जास्त नसणार आहे. कॅप राऊंड 4 हा कॅप राऊंड 1, 2, 3 सारखाच असल्यामुळे त्याच्या रिलेटेड पण एक तयारी करणं गरजेचं आहे. तर त्याच्याबरोबर रिलेटेड आपण अजून काही मुद्दे पाहूया. आता थोडक्यात स्ट्रॅटर्जी फक्त कॅप राऊंड 4साठी त्याच मुलांना बनवणं गरजेचं आहे की ज्यांना कोणतंही कॉलेज मिळालं नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की कॅप राऊंड शेवटचा असल्यामुळे तुम्हाला जे कॉलेज आत्ता 3मध्ये मिळालेलं ते मिळालं असेल तर तुम्ही सेफ आहात. ते कॉलेज कोणतं नाही मिळालं तर ते तुम्हाला मिळणार आहे. त्याबरोबर ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी अशा कॉलेजसाठी ट्राय करा ज्या कॉलेजचा कट ऑफ कमी असेल, जिथे सीट रिकाम्या राहतात किंवा ते कम्पेअर्ड टू अदर्स ते कॉलेज ठीकठाक असेल. अशा कॉलेजला तुम्ही ट्राय करा, तुम्हाला ते कॉलेज मिळून जाईल. बऱ्यापैकी तुम्ही आता ब्रांच सॅक्रिफाईस केली असेल आणि कॉलेज निवडलं तर तुम्हाला ते मिळून जाईल. असं होणारच नाही की तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित सगळा अभ्यास करून कट ऑफचा अभ्यास केला आणि व्यवस्थित कॉलेज निवडलं तर तुम्हाला कॉलेज मिळणार नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला आत्तापर्यंत कॉलेज मिळालेलं नाही त्यांनी ऑप्शन फॉर्म भरताना कॅप राऊंड 4चा एकदा व्यवस्थित लिस्ट बनवा, त्याच्यामध्ये कट ऑफनुसार कॉलेज सिलेक्ट करा आणि त्याचबरोबर ब्रांच सगळ्या टाका, कॉलेज सगळे टाका. कारण की ह्याच्यानंतर तुम्हाला कोणतीही संधी मिळणार नाही आहे कॅप राऊंड 4 नंतर. आणि जर कॅप राऊंड 4मधून तुम्ही बाहेर पडले तर नॉन कॅपला जाताना तुम्हाला कोणत्याही स्कॉलरशिप, कोणतीही स्कीम, कोणत्याही गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे एकदा व्यवस्थित विचार करा. कॅप राऊंड 3पर्यंत तुम्हाला आत्ता संधी होती, कॅप राऊंड 4 ही अंतिम संधी आहे. त्यामुळे कॅप राऊंड 4चा एक शेवटचा अर्थ लक्षात घ्या. हा सेंट्रलाइज प्रोसेस ज्याला आपण कॅप म्हणतो त्यामधला शेवटचा आणि महत्त्वाचा राऊंड आहे, जिथे तुम्हाला कॉलेज मिळालेलं घ्यायचंच आहे. त्याच्यामुळे ज्यांना तिसऱ्यामध्ये भेटले त्यांनी ऑलरेडी आपापल्या सीट कन्फर्म करून घेतलेल्या असतील. उरलेल्या विद्यार्थ्यांनाही आता आपला शेवटचा आणि महत्त्वाचा निर्णय करून घ्या, कारण की जे कॉलेज मिळणार आहे तेच तुमचं फायनल कॉलेज असणार आहे. तुम्हाला आणखीन कोणती शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.